नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा ज्या गोष्टीची आपण आतुरतेने वाट बघत होतो ती म्हणजे जीए की पाठशाला, तर ती लवकरच म्हणजे येत्या 20 मे 2024 पासून डेली 2 लेक्चरच्या हिशोबाने चालू होते। आपली जी जीए की पाठशाला आहे, जी अपकमिंग एग्जाम म्हणजे अब की बार बँकिंग पार, मग आरआरबी पीओ असेल, आरआरबी क्लर्क असेल, आयबीपीएस पीओ, आयबीपीएस क्लर्क, एसबीआई पीओ, एसबीआई सीबीओ, एसबीआई क्लर्क, आयडीबीआई एएम, आयडीबीआई जेएम, आयडीबीआई एक्झिक्युटिव्ह, एलआयसी डबलएओ, एलआयसी एडीओ किंवा एलआयसी असिस्टंट वगैरे अशा कोणत्याही बँकिंग प्लस इन्शुरन्स एक्झामला टार्गेट करून जीए की पाठशाला आपण चालू करतोय। सोबत स्पेशल जनरल अवेअरनेस बॅच लक्ष्य 1.0 ला भेटलेला एकदम मोठ्या प्रतिसादानंतर लगेच आपण लक्ष्य 2.0 बॅच याच्यातच लॉन्च करतोय जीए की पाठशालामध्ये। ती पण 20 मे 2024 पासून चालू होते। लक्ष्य 1.0 ला 1000 पेक्षा जास्त ऍडमिशन झाल्यानंतर आता पुढचं लक्ष्य 2.0 स्पेशल जनरल अवेअरनेस बॅच लक्ष्य 2.0 ही पण आपण चालू करतोय। तर बघा ह्या बॅच मध्ये किंवा म्हणजेच पाठशालेमध्ये, बॅच मध्ये म्हणजेच पाठशालेमध्ये काय काय असेल, कसं असेल। गव्हर्नमेंट स्कीम, आपण पूर्ण गव्हर्नमेंट स्कीम म्हणजे 55 पेक्षा जास्त गव्हर्नमेंट स्कीम डिटेल मध्ये शिकणार आहोत। 14 ते 15 वेगवेगळ्या लेक्चर मध्ये, म्हणजे ईच लेक्चर जवळपास 3 ते 4 गव्हर्नमेंट स्कीम, 3 ते 4 गव्हर्नमेंट स्कीमच्या हिशोबाने 55 पेक्षा जास्त गव्हर्नमेंट स्कीम डिटेल मध्ये शिकणार आहोत। जर मागच्या वर्षीची आरआरबी ची एक्झाम पाहिली तर गव्हर्नमेंट स्कीमचं वेटेज जे जवळपास 10 पेक्षा जास्त क्वेश्चनचं म्हणजे 10 पेक्षा जास्त मार्कांचं होतं। आणि मागच्या पूर्ण वर्षामध्ये विचार करता एक 5-6-7 गव्हर्नमेंट स्कीम तुम्हाला विचारल्या गेल्या होत्या। म्हणून गव्हर्नमेंट स्कीम वाला पार्ट या जीए की पाठशालामध्ये आपण पुन्हा शिकणार आहोत। ही कोणासाठी असेल, कशी असेल, नवीन विद्यार्थ्यांनी काय करायचं, जुन्या विद्यार्थ्यांनी काय करायचं, महत्त्वाचं म्हणजे लक्ष्य 1.0 चे विद्यार्थ्यांना असेल का? हो, तर तुमच्यासाठी पण असेल। त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मी या व्हिडिओच्या पुढे देईल। सोबत बघा बँकिंग अवेअरनेस एकदम डिटेल मध्ये आपल्याला शिकायचं, ज्याला मी बँकिंगचा बेस म्हणतो। 20 ते 25 वेगवेगळ्या लेक्चर मध्ये करंट अफेअर्स असेल याच्यामध्ये या लक्ष्य 2.0 मध्येच म्हणजे जीए की पाठशालामध्ये जानेवारी 2024 पासून तर एप्रिल 2025 पर्यंत ऍक्च्युअली जो विचार करता जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च ह्या 3 महिन्यांचं करंट अफेअर रेकॉर्डेड फॉर्मॅट मध्ये असेल, कारण ते झालेलं आहे। पण एप्रिल 2024 ते एप्रिल 2025 ह्या 12-13 महिन्यांचं करंट अफेअर लाईव्ह प्लस रेकॉर्डेड फॉर्मॅट मध्ये असेल। पाठशालेमध्ये आपण त्यावेळेला गोष्टी शिकणार आहे। इन्शुरन्स अवेअरनेस ऑलरेडी रेकॉर्डेड फॉर्मॅट मध्ये, स्टॅटिक जीके पूर्णतः याच्यामध्ये होईल। म्हणजे जसं 4 जून नंतर मंत्रिमंडळ बदलेल, सीएम गव्हर्नर असतील किंवा तुमचे नॅशनल पार्क असतील, डेज एक्झामला विचारले जातात। तर या सगळ्या गोष्टींची तयारी आपल्याला करायची, ज्याला मी म्हणतो परिपूर्ण तयारी, जी आपण जीए की पाठशालामध्ये करून घेणार आहे। जीए की पाठशालामध्ये आपण करून घेणार आहे त्याच्यात गव्हर्नमेंट स्कीम असेल, बँकिंग अवेअरनेस असेल, करंट अफेअर्स असेल, इन्शुरन्स अवेअरनेस असेल, स्टॅटिक जीके असेल। सर ही जी जीए की पाठशाला आहे कोणत्या एक्झामला टार्गेट करते, तर ती टार्गेट करते ह्या सगळ्याच एक्झामला। अराउंड जर आपण विचार केला तर एक मेन्स वाले एक्झाम या वर्षीच्या ऑगस्ट एंड किंवा सप्टेंबर पासून चालू होत आहे। मेन्स बद्दल बोलतोय मी, आरआरबीच्या मेन्स पासून चालू होते। मग आरआरबी पीओ असेल, आरआरबी असिस्टंट असेल, आरआरबी स्केल 2 असेल, आयबीपीएस पीओ, आयबीपीएस क्लर्क आहे, एसबीआई पीओ, सीबीओ, एसबीआई क्लर्क आहे, आयडीबीआई जेएम, एएम, एक्झिक्युटिव्ह वाला, एलआयसी एडीओ, एओ असिस्टंट किंवा अदर कोणतेही बँक एक्झाम, या सर्व एक्झामला टार्गेट करून ही वाली आपली जीए की पाठशाला असणार आहे। कारण कोणतीही एक्झाम असली ती सप्टेंबर नंतर आहे, तर सप्टेंबर मधले जर एक्झामला टार्गेट करायचं तर एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या 6 महिन्यांचं करंट अफेअर अतिशय महत्वाचं असणार आहे। ते आपल्याला डिटेल मध्ये शिकायचंय, करंट अफेअर सुद्धा। म्हणजे आपली जी तयारी आहे ती परिपूर्ण तयारी करायची आहे। या वर्षी म्हणजे फायनान्शियल इयर 2023-24 मध्ये 1000 पेक्षा जास्त बँक अधिकारी घडवण्याचा अनुभव मला त्या केसमध्ये। 1000 पेक्षा जास्त बँक अधिकारी या वर्षी टीम सारथी एज्युकेशनने घडवले, त्यांना जनरल अवेअरनेस शिकवले गेले। म्हणून या वर्षी तेवढेच किंवा त्याच्यापेक्षा जास्त अधिकारी घडवायचे, त्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी चालू आहे। मग सर याचं टाइम टेबल कसं असेल तर बघा, मी तुम्हाला सांगितलं तर डेली 2 लेक्चर त्या केसमध्ये असेल, डेली 2 लेक्चर। एक लेक्चरचा टाइम असेल सकाळी 7:30चा, तर दुसऱ्या लेक्चरचा टाइम असेल सायंकाळी 6चा। मे बी टाइम मध्ये नॉर्मल चेंज झाला तर होऊ शकतो, पण मोस्टली 99% केस मध्ये
सकाळी 7:30ला एक लेक्चर आणि सायंकाळी 6 वाजता एक लेक्चर त्या केसमध्ये असेल जीएकी पाठशाळामध्ये, म्हणजे स्पेशल जनरल अवेअरनेस बॅच लक्ष्य 2.0 वाल्या बॅच मध्ये. सकाळच्या स्लॉटमध्ये गव्हर्नमेंट स्कीम वाला पार्ट चालेल. इथं मी क्लिअरली मेन्शन केलेलं आहे 20 मे ला काय होईल, 21 मे, 22 मे, 23 मे, 24 मे, 25 मे, 26 मे ला संडे येतो, मग तिथं ऑफ असेल. पुन्हा आपण जर पुढे विचार केला तर 27 मे, 28 मे ह्या हिशोबाने हवाला पार्ट चालेल. एका स्लॉट मध्ये तुमचं इकडल्या पार्ट मध्ये गव्हर्नमेंट स्कीम चालतील. सायंकाळच्या स्लॉट मध्ये आपलं करंट अफेअर्स चालेल. करंट अफेअर्स चालेल. एप्रिल पार्ट 1, पार्ट 2, पार्ट 3, पार्ट 4. मग पार्ट 1 मध्ये आपण नॅशनल न्यूज बघणार, इथं इंटरनॅशनल न्यूज, बँकिंग न्यूज, बँकिंग न्यूज, बँकिंग न्यूज, बँकिंग न्यूज, ज्याला मी फायनान्शियल करंट अफेअर म्हणतो. स्पोर्टच्या न्यूज असतील, अवॉर्ड्स असतील, अपॉइंटमेंट्स असेल, डिफेन्स असेल, करंट अफेअर मधल्या गव्हर्नमेंट स्कीम्स असतील. यावेळेला सगळ्याच गोष्टी जवळपास आपल्याला एक 13 ते 14 लेक्चर सोबत रिव्हिजनचं लेक्चर असेल. तर या हिशोबाने हे पूर्ण टाइम टेबल बनवून ठेवलेलं आहे. ह्या दिवशी हेच होईल, कारण मागच्या वर्षी मी असं टाइम टेबल बनवलं होतं आणि सेम त्या पद्धतीने फॉलो केलं. कोणत्याच दिवशी ऑफ नसतो किंवा कधी लेक्चर पोस्टपोन होत नाही, कधी लेक्चर प्रीपोन होत नाही, कधी लेक्चर कॅन्सल होत नाही. लेक्चर होतं म्हणजे होतं, त्याच टाइमला होतं. 7:30 म्हणल्यावर मुलांना माहितीये 7:29 हे वाला लेक्चर चालू होत असतं. 7:29 हे वाला लेक्चर चालू होत असतं. आणि इकडे 6 वाजताचं लेक्चर म्हणलं 5:59 ते लेक्चर चालू असतं, कारण 1 मिनिट अगोदर लेक्चर हॉलमध्ये त्या केसमध्ये मी असतो. जर खरंच ह्या गोष्टींचा अनुभव जर तुम्ही घेतला असेल, लेक्चर सिरीज कशी वाटते, कंटेंट कसं असतं, सिलेक्ट झालेल्या मुलांनी याच्यावर निश्चित तुमच्या प्रतिक्रिया द्या. याच्यावर निश्चित तुमच्या कमेंट बॉक्स मध्ये प्रतिक्रिया द्या की जनरल अवेअरनेसचं कंटेंट कसं असतं. जे जुने विद्यार्थी लेक्चर करताय तर त्यांनी खरंच या व्हिडिओच्या कमेंट बॉक्स मध्ये तुमच्या प्रतिक्रिया द्या की लेक्चर कसे होतात, काय होतात. मग त्या हिशोबाने हे पूर्ण टाइम टेबल इथे एप्रिलच्या पार्ट 13 पर्यंत आलेलं आहे. कंटेंट जास्त आलं तर एप्रिलचा पार्ट 14 ओपन होईल. मग या हिशोबाने त्या पार्टला डिवाइड केलेलं. इकडे गव्हर्नमेंट स्कीम झाल्यानंतर सबमिटचे 2 पार्ट असतील. इथं तुमच्या G20, G7, ब्रिक्स, बिमस्टेक, सार्क, एशियन, नाटो, त्याच्यानंतर अजून I2U2 किंवा ज्यावाल्या सगळ्या सबमिट्स असतात तर त्यावाल्या डिटेलमध्ये आपल्याला या केसमध्ये घ्यायचे आहे. त्याच्यानंतर तिकडे मे महिन्याचं करंट अफेअर चालू होईल. बँकिंग अवेअरनेस वाला पार्ट जो अतिशय महत्वाचा आहे एक्झाम साठी आणि इंटरव्ह्यू साठी, तो डिटेल मध्ये इथे चालेल. तो पण डिटेल मध्ये सकाळच्या स्लॉटला चालेल. ह्या हिशोबाने इकडे जेव्हा मे महिन्याचं आपल्याला इथं काही दिवस रिव्हिजन लेक्चर असेल, लगेच इकडे जून महिन्याचं करंट अफेअर पण चालू होईल. इकडे मी मुद्दामून मोठी जागा सोडली, कारण इथं मे संपल्यानंतर मेला अजून एक अर्धा दिवस लागतात. या केसमध्ये रिव्हिजन होऊन लगेच इकडे जूनचं करंट अफेअर चालू होईल. इकडे बँकिंग अवेअरनेस कंटिन्यू चालेल. बँकिंग अवेअरनेस संपलं इथून पुढे खाली स्टॅटिक जीके चालू होईल. इकडे जुलै महिन्याचं करंट अफेअर पण चालू होईल. ह्या हिशोबाने हा वाला पार्ट असणार आहे. म्हणजे आपल्याला या सिरीज मध्ये जीएकी पाठशाळामध्ये अराउंड विचार केला आपण तर एप्रिल 2024 पासून तर एप्रिल 2025 पर्यंतचं पूर्ण करंट अफेअर अभ्यासायचे. पूर्ण गव्हर्नमेंट स्कीम, पूर्ण बँकिंग अवेअरनेस, पूर्ण इन्शुरन्स अवेअरनेस, पूर्ण स्टॅटिक जीके आणि पूर्ण बाकी ज्या काही गोष्टी असेल या सगळ्या गोष्टी याच्यात पाहिजे. सर नेमकं कोणासाठी असेल आणि कसं असेल? ऑनलाईन मोड मध्ये व्हिक्टर बॅच 4 पर्यंतची व्हॅलिडिटी संपलेली आहे. अशा लोकांना जीएकी पाठशाळा परचेस करावं लागेल. व्हिक्टर बॅच 5 पासून तर विजेता बॅच 4 जे आता चालू होते 15 मेला, तर अशा सगळ्या बॅचेसला ऑनलाईनच्या केसमध्ये बोलतो मी, ऑनलाईनच्या केसमध्ये तुम्हाला तुमच्या ऍपवर दिसेल. जसं व्हिक्टर बॅच 5 ची व्हॅलिडिटी संपली तसं तुम्हाला ते दिसायचं बंद होईल. म्हणजे व्हिक्टर बॅच 5 मला वाटतं काही लोकांची मे मध्ये किंवा काही लोकांची जून मध्ये संपणार आहे. जसं व्हिक्टर 5 संपली, 6 संपली, 7 संपली, तसं तुम्हाला त्या वाल्या बॅचेस परचेस करावं लागेल. म्हणजे आता परचेस केलं तरी काही प्रॉब्लेम नाही. जरी तुमची व्हॅलिडिटी 15 दिवस, महिनाभर, 1.5 महिना बाकी असेल तर तुम्ही तिकडली बॅच परचेस करून घ्या. करंट अफेअर्स ओनली बॅच आहे. करंट अफेअर्स ओनली बॅच जी ह्या वर्षी चालू झालेली आहे त्याच्यामध्ये पण अराउंड 350-400 ऍडमिशन आहे. तर ह्या वाल्या मुलांना करंट अफेअर दिसेल, कारण ही करंट अफेअर्सची बॅच आहे, फक्त करंट अफेअर्स ओनली बॅच. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा स्पेशल जनरल अवेअरनेस बॅच लक्ष्य 1.0 ह्या मुलांना पुन्हा त्या गोष्टी दिसणार आहे, कारण मी ते सगळं अपडेट केलंय. लक्ष्य 1.0चं गव्हर्नमेंट स्कीम झालंय, बँकिंग अवेअरनेस झालंय, स्टॅटिक जीके झालंय, पण तुम्हाला अपडेटेड इथं पाहायला भेटणार आहे. अपडेटेड म्हणून लक्ष्य 1.0च्या विद्यार्थ्यांनी असा विचार करू नका सर आमच्यासाठी नाही का. 100% तुमच्यासाठी आहे, 100% तुमच्यासाठी सुद्धा आहे. ऑदर जीए बॅचेस विथ व्हॅलिडिटी, अशा बाकीच्या ज्या मागच्या वर्षीच्या किंवा या वर्षीच्या जीए बॅचेस असतील
ज्यांची व्हॅलिडिटी बाकी असेल अशा विद्यार्थ्यांना दिसेल सर ऑफलाईन मोड मध्ये सारथी एज्युकेशन ऑफलाईन स्टुडंट्सला हे वाले लेक्चर बघता येतील सकाळच्या स्लॉट मध्ये, संध्याकाळच्या स्लॉट मध्ये, हॉल नंबर 2, हॉल नंबर 3 आणि हॉल नंबर 1 या हिशोबाने तुम्ही त्या 3 हॉल मध्ये तुमचं आय कार्ड घेऊन बसू शकता. सारथी एज्युकेशनचे विद्यार्थी ज्यांच्याकडे आय कार्ड आहे. सर महत्वाचा मुद्दा येतो, जी जीए की पाठशाला आहे एकंदरीत तिची फीस किती असणार आहे? सेम जेवढी लक्ष्य 1.0 ची होती तेवढीच लक्ष्य 2.0 ची असणार आहे. स्पेशल जनरल अवेअरनेस बॅच लक्ष्य 2.0 फीज असणारे 3,500 रुपये. व्हॅलिडिटी 1 वर्षाची. जिथून परचेस केला तिथून पुढे 1 वर्ष, म्हणजे तुम्ही आता परचेस करताय अराउंड 10 मेला, तर पुढच्या वर्षीच्या 10 मे पर्यंत, 2025 पर्यंत व्हॅलिडिटी असेल. 2024 ते 2025 ज्या दिवशी परचेस करशाल त्या दिवसापासून तुमचं 1 वर्ष पुढे त्या गोष्टीची व्हॅलिडिटी असेल. सगळे लेक्चर लाईव्ह प्लस रेकॉर्डेड फॉर्मॅट मध्ये होतील. गव्हर्नमेंट स्कीम, बँकिंग अवेअरनेस, करंट अफेअर जानेवारी 24 ते एप्रिल 25 म्हणजे जवळपास एक 15 महिन्यांचा करंट अफेअर, इन्शुरन्स अवेअरनेस, स्टॅटिक जीके ह्या हिशोबाने. सर जे जुने विद्यार्थी आहे अच्युअर्स 1 to अच्युअर्स 10 असेल, व्हिक्टर 1 to व्हिक्टर 10 असेल, जुन्या स्पेशल जनरल अवेअरनेस बॅचचे विद्यार्थी असतील, जुन्या करंट अफेअर बॅचचे विद्यार्थी असेल, फास्ट ट्रॅक बॅचचे विद्यार्थी असेल, अशा सर्व विद्यार्थ्यांनी सारथी 500 नावाचा कुपन कोड वापरून सारथी SAARTHI 500 हा कुपन कोड वापरू शकता. अच्युअर्स 1 to अच्युअर्स 10, व्हिक्टर 1 to व्हिक्टर 10, जुन्या करंट अफेअरचे बॅच, जुन्या जनरल अवेअरनेसचे योद्धावाल्या बॅच, योद्धा 1.0, योद्धा 2.0, योद्धा 3.0, फास्ट ट्रॅक जनरल अवेअरनेस बॅच, अशा विद्यार्थ्यांना 500 रुपयाचा कुपन कोड भेटून ती वाली बॅच 3,000 रुपयाला भेटेल. आणि वरती तुमचं जे हँडलिंग चार्जेस असतील, नेट हँडलिंग चार्जेस 3,080 होतं मला वाटतं काहीतरी, आणि 3,500 घेतात 3,594 अशा याच्यामध्ये भेटतं. तर ह्या वाल्या गोष्टी आहेत. याच्या नोट्स तुम्हाला पीडीएफच्या फॉर्मॅटमध्ये भेटतील. याच्या नोट्स तुम्हाला भेटतील. तर तो वाला एक मुद्दा लक्षात घ्यायचा आहे. बुक्स या बॅच मध्ये नसणार आहे. लक्ष्य 2.0 मध्ये बुक वाला मुद्दा नसणार आहे, कारण तुम्हाला नोट्स या पीडीएफच्या फॉर्मॅटमध्ये भेटणार आहे. कारण ते कंटिन्यू चेंज होत असतं. प्रत्येक महिन्याचं मॅगझिन असतं, ते मॅगझिन तुम्हाला त्या केसमध्ये भेटेल. मग सर याच्यात भेटणार काय बघा, स्टॅटिक जीके 20+ लेक्चर, स्टॅटिक बँकिंग अवेअरनेस 20+ लेक्चर, आरबीआयचे सर्क्युलेशन ॲज पर न्यूजपेपर रिपोर्ट, गव्हर्नमेंटच्या स्कीम, करंट अफेअर्स वाला मुद्दा, इन्शुरन्स अवेअरनेस वाला मुद्दा, मंथली मॅगझिन तुम्हाला त्या केसमध्ये भेटेल. बिफोर एक्झाम फास्ट ट्रॅक रिव्हिजन सिरीज असते. मी तुम्हाला कन्फर्म सांगत असतो, तुम्ही क्वांट रिजनिंग इंग्लिशची तयारी करा, जीएचे फक्त लेक्चर करा. 100% सिलेक्शनची गॅरंटी मी देतो. व्हॅलिडिटी 1 वर्ष. ह्या टार्गेटेड वेगवेगळ्या एक्झाम आहे, लाईव्ह प्लस रेकॉर्डेड सगळे लेक्चर्स आहे. त्याच्यानंतर मी हावाला मुद्दा सांगितला, नवीन विद्यार्थ्यांसाठी 3,500 रुपयाला ही वाली बॅच असणार आहे, जुन्या विद्यार्थ्यांसाठी 3,000 रुपयाला ही बॅच असणार आहे. पण त्यात अच्युअर्स 1 to 10, व्हिक्टर 1 to 10, जनरल अवेअरनेस योद्धा 1.0, 2.0, 3.0, करंट अफेअर्स योद्धा, फास्ट ट्रॅक जनरल अवेअरनेस बॅच वाले सारथी 500 नावाचा कुपन कोड वापरून तुम्ही ही वाली बॅच परचेस करू शकता. जुने विद्यार्थी जे ह्या बॅचेसचे आणि बाकीचे नवीन विद्यार्थ्यांसाठी आहे. काहीही तुमची याच्या रिगार्डिंग अडचण असेल तर तुम्ही मला ह्या नंबरवर कॉल करू शकता. सर मला फक्त करंट अफेअर्स घ्यायचंय, ओनली करंट अफेअर्स, स्पेशल करंट अफेअर्स ओनली बॅच म्हणून 1.0 म्हणून बॅच आहे, ओनली करंट अफेअर्सची, जिची फीज 2,500 रुपयाला आहे आणि ह्या विद्यार्थ्यांना 2,000 रुपयाला आहे. पण याच्यात फक्त करंट अफेअर्स असेल, याच्यामध्ये बँकिंग अवेअरनेस, गव्हर्नमेंट स्कीम तो वाला पार्ट नसेल. याच्यात ओनली करंट अफेअर्स असेल. जानेवारी 2024 पासून तर एप्रिल 2025 पर्यंतचं पूर्ण करंट अफेअर याच्यामध्ये असेल. असे प्रत्येक मंथचे मॅगझिन तुम्हाला त्या केसमध्ये भेटत असतात. जसं हे जानेवारीचं मॅगझिन आहे, फेब्रुवारीचं मॅगझिन आहे, मार्चचं मॅगझिन आहे. असं प्रत्येक मंथचं मॅगझिन जे आपण शिकलोय त्याचे मॅगझिन रिलीज होतात आणि ते वाले मॅगझिन तुम्हाला त्या केसमध्ये भेटतात. आणि अराउंड जर तुम्ही पास झालेले विद्यार्थ्यांचे फीडबॅक ऐकले तर निश्चितच याच्यातून खूप जास्त फायदा त्यांना त्या केसमध्ये झालेला आहे. सर ही वाली बॅच परचेस कुठून करायची? सारथी एज्युकेशन नावाचं हे वाला ऍप आहे बघा, सारथी एज्युकेशन. ह्या ऍप मध्ये तुम्ही गेल्यानंतर इथं कोर्सेस वाला आहे. अगोदर तुम्ही सारथी एज्युकेशन नावाचा ऍप इन्स्टॉल करा, त्याच्यात तुमचा मोबाईल नंबर टाका, ओटीपी लॉग इन करा.
त्याच्यानंतर इथं कोर्सेस मध्ये गेल्यानंतर तुम्हाला इथं लक्ष 2.0 आणि स्पेशल करंट अफेअर वाली बॅच दिसेल. जर सगळं करायचं असेल तर लक्ष 2.0 वाली बॅच परचेस करा. फक्त करंट अफेअर करायचं तर करंट अफेअर वाली बॅच तुम्ही परचेस करू शकता सारथी एज्युकेशन नावाच्या ऍप वर जाऊन. सोबत आपलं जीए बाय अक्षय चोळके नावाचा टेलिग्राम चॅनल आहे, ते पण जॉईन करायला विसरू नका डेली अपडेट साठी. तर चालेल, भेटूया आपण जीए की पाठशालामध्ये 20 मे 2024 पासून डेली 2 लेक्चर मध्ये. धन्यवाद.